पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे। पिंजरा हा 1972चा व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपट आहे। या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या। हा चित्रपट डॉक्टर श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे। या चित्रपटात एक मराठी शिक्षक एका तमाशा महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो। हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील प्रथम रंगीत चित्रपट आहे। हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो। चित्रपटाची थोडक्यात कथा अशी आहे की श्रीधर पंत, ज्यांना गुरुजी म्हणून ओळखले जाते, हे एक प्रामाणिक शिक्षक आहेत। उच्च नैतिकता आणि आदर्श असलेले आहेत। ते ज्या शाळेत राहतात त्याच शाळेत ते मुलांना तसेच निरक्षर प्रौढांना शिकवतात आणि शिक्षण देतात। त्यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जिल्ह्यात हे गाव एक आदर्श गाव म्हणून घोषित केले जाते। दुर्दैवाने सरपंचाच्या मुलाच्या नेतृत्वाखाली कुलप्रसिद्ध लोकांचा एक गट या नैतिक गुणांना महत्त्व देत नाही आणि त्यांचा आदर करत नाही। एके दिवशी एक तमाशा गट गावात येतो। गटाची प्रमुख नर्तकी चंद्रकला तिच्या नृत्य शैलीने गावातील प्रत्येक पुरुषाचे हृदय चोरते। त्यांच्या नैतिकतेच्या अभावामुळे गुरुजी रागवतात। ते त्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी गावात स्थान देण्यास सक्त मनाने नकार देतात, कारण त्यांना वाटते की यामुळे गावकऱ्यांचे मन आणि त्यांचे भविष्य बिघडू शकते। चंद्रकला त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करते पण अपयशी ठरते आणि रागाच्या भरात संपूर्ण मंडळासह परत येते। तिचा अहंकार इतका दुखावला जातो की ती त्या गावच्या बाहेरील ठिकाणी राहून सादरीकरण करून बदला घेण्याचा निर्णय घेते। वाटेत ती सर्वांना थांबवते आणि तिथेच थांबायला सांगते, तंबू लावते आणि एक स्टेज तयार करते जिथे ती सादरीकरण करू शकेल। दुसऱ्या दिवशी ती सादरीकरण सुरू करते। सर्व प्रौढ विद्यार्थी मोठ्या आवाजातील संगीत ऐकतात आणि तिचे सादरीकरण पाहण्यासाठी बंक क्लासमध्ये जातात। जेव्हा गुरुजींना हे कळते तेव्हा ते नृत्य मंडळावर आपला राग काढतात आणि सर्वांना फटकारतात। ते तंबू आणि तिथले सर्व काही उद्ध्वस्त करतात। चंद्रकला प्रतिज्ञा करते की एके दिवशी ती गुरुजींना तिच्या नृत्य सादरीकरणात एक छोटेसे वाद्य वाजवायला लावेल। असे असूनही गावकरी गुरुजींचे ऐकत नाही आणि चंद्रकलाचे नृत्य पाहण्यासाठी वर्ग सोडून जात राहतात। संतापलेले गुरुजी तिथे जातात आणि चंद्रकलाचा सामना करण्याचा प्रयत्न करतात। दरम्यान चंद्रकला जमिनीवर घसरते आणि गंभीर जखमी होते। मानवतेने आणि नम्रतेने गुरुजी तिला मदत करतात। चंद्रकला बरी होईपर्यंत तो अशा वासनेने ग्रासला जातो जी त्याने कधीही अनुभवली नाही। घाबरून तो तिला त्यांची भेट गुप्त ठेवण्यास सांगतो, परंतु नंतर तो गुप्तपणे तिला भेटू लागतो आणि अशा प्रकारे चंद्रकलावरील त्यांचे प्रेम हळूहळू विकसित होते। नंतर सरपंचाचा मुलगा, जो शिक्षकाच्या विरोधात आहे, तो त्याला दररोज चंद्रकलाला भेटायला जाताना पाहतो। एका संध्याकाळी तो त्यांच्या वडिलांना आणि सर्व गावकऱ्यांना गुरुजींना चंद्रकलासोबत भेटायला बोलावतो, पण त्यांना तो सापडत नाही। गावकऱ्यांना फसवल्यामुळे गुरुजी खूप दुखावतात। बाजीराव गुरुजींना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो, पण बाजीरावांकडून सूड उगवणारा एक गावकरी त्याला मारतो। शाळेत बाजीरावाचे प्रेत दिसल्यावर चंद्रकला आणि गुरुजी त्यांचे कपडे गुरुजींच्या कपड्यांशी बदलतात। चंद्रकला मग गुरुजींना तिच्यासोबत पळून जाण्यास सांगते। त्या वादळी रात्री जेव्हा गावकऱ्यांना एका स्थानिक विदूषकाद्वारे खून झाल्याचे कळते, तेव्हा ते शाळेत पडलेल्या मृतदेहाजवळ जमतात। अंधार असल्याने गावकऱ्यांना मृतदेहावर फक्त गुरुजींचे कपडे दिसतात आणि त्यांना वाटते की त्यांच्या गुरुजींची हत्या झाली आहे। चंद्रकला गुरुजींना तिच्यासोबत घेऊन जाते आणि त्यांना तमाशा कामगार मास्तर म्हणून वेशात ठेवते। येथे मंडळाच्या नेत्याकडून मास्तरला वेळोवेळी अपमानित केले जाते। खोल धक्क्यात तो अखेर दारू आणि तंबाखूच्या व्यसनाधीन होतो। दुसरीकडे गावकरी त्यांच्या उदात्त कृत्यांना आणि त्यांच्या आदर्शांना आदरांजली म्हणून शाळेच्या आवारात गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण करतात। ते पोलीस तक्रार देखील दाखल करतात आणि गुरुजींच्या हत्येची सविस्तर चौकशी करण्याची विनंती करतात। या चित्रपटाची नेमकी कथा अशी आहे की एका गावामध्ये एक प्रामाणिक शिक्षक राहत असतात। त्या गावात एक तमाशा येतो, पण त्या तमाशाच्या विरोधात ते शिक्षक ठामपणे उभे राहतात आणि एक दिवस तेच प्रामाणिक शिक्षक त्याच तमाशातील कमळीच्या प्रेमात पडतात आणि त्या तमाशामध्येच तुणतुणं वाजवायला बसतात।